मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत शिक्षण व्यवस्थेबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे। शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क मानला जातो। मात्र प्रत्यक्षात शहरात अजूनही मोठ्या प्रमाणावर अनधिकृत शाळा सुरू असल्याचे उघड झाले आहे। ताज्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या तब्बल 164 अनधिकृत शाळा सुरू असून त्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे। या परिस्थितीमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पण कोणकोणत्या शाळांना अपात्र ठरवण्यात आलं आहे? सध्याची या शाळांची परिस्थिती काय आहे? सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी वैष्णवी प्रभू आणि कॅमेऱ्यावर आहे जयेश पाटील। तर महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून 2022-23 या शैक्षणिक वर्षात पहिली ते चौथी पर्यंत तब्बल 269 अनधिकृत शाळा वास्तवात असल्याचे आढळले। या शाळांपैकी काहींवर कारवाई करत 62 शाळा बंद करण्यात आल्या, तर 13 शाळांची आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून राज्य सरकारकडून मान्यता मिळवली। मात्र उर्वरित शाळांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असतानाच 2023-24 या काळात आणखी 16 नवीन अनधिकृत शाळा आढळून आल्या। त्यामुळे एकूण अनधिकृत शाळांची संख्या 210 वर पोहोचली होती। राज्याच्या शिक्षण विभागाने 30 एप्रिल 2023 पर्यंत सर्व अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश दिले होते। शिक्षण अधिकारी आणि निरीक्षकांना याबाबत स्पष्ट निर्देश सुद्धा देण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात या आदेशांची अंमलबजावणी पूर्णपणे झालेली दिसत नाही। मुंबई शाळा बंद झाल्या असल्या तरीही मोठ्या प्रमाणावर शाळा अद्यापही सुरूच आहेत। मुंबई महापालिकेने 2010 शाळांच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावल्यानंतर काही प्रमाणात कारवाई झाली, परंतु त्यानंतरही 172 शाळा सुरू असल्याचे समोर आले। त्यानंतर राज्य सरकारने तातडीने कारवाई न करता योग्य निर्णय घेतला जाईल असे सांगून प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली। त्यामुळे ही समस्या अधिकच लांबली। यानंतर पालिकेकडून पुन्हा एकदा या शाळांची माहिती गोळा करण्यात आली। विद्यार्थ्यांची संख्या, आवश्यक कागदपत्रे आणि इतर बाबींचा आढावा घेऊन काही शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्या शाळेतील विद्यार्थ्यांना महापालिका शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला। त्यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यात आले। तरीही आघाडीला 164 अनधिकृत शाळा अजूनही कार्यरत असल्याचे वास्तव समोर आले आहे। त्यामध्ये मुंबई सेंट्रल 1, मानपूर 16, वडाळा 6, धारावी 9, माटुंगा 1, जोगेश्वरी 7, कुर्ला 5, अंधेरी 5, कांदिवली 12, विक्रोळी 9, मालवणी 15 आणि गोवंडीतील तब्बल 43 शाळा अपात्र ठरवण्यात आल्या आहेत। त्यातील 48 शाळांच्या मान्यतेसाठी आवश्यक प्रस्ताव ऑक्टोबर 2025 मध्ये राज्य सरकारकडे पाठवण्यात आले होते। मात्र 6 महिन्यापासून अधिक काळ उलटूनही या प्रस्तावावर कोणतेही ठोस निर्णय घेतलेले नाही। त्यामुळे या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अधांतरी राहिले आहे। शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे। तसेच काही शाळांना स्वनिधी तत्वावर शुल्क भरून मान्यता घेण्याचा पर्यायही सुचवण्यात आला आहे। मात्र अंतिम निर्णय राज्य सरकारकडून होणे आवश्यक आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात। इतक्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत शाळा सुरू असताना प्रशासनाला याची माहिती उशिरा का मिळाली? या शाळांवर वेळेवर कारवाई का नाही झाली? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी नेमकी कोणाची? शिक्षण हा केवळ हक्क नाही, तर समाजाच्या प्रगतीचा पाया आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या अनियमितता तात्काळ थांबवून विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे। जोपर्यंत सरकार यावर ठोस निर्णय घेणार नाही, तोपर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि भवितव्य अनिश्चित राहणार आहे। तुम्हाला याबद्दल नेमके काय वाटते हे कमेंट्स करून नक्की कळवा। धन्यवाद।